नमस्कार मित्रांनो, आरडी ब्लॉग्स एक नवीन गोष्ट घेऊन आली आहे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा मुंबईत फक्त 3 लोकल लाईन्स आणि एक घाटकोपरहून सुटणारी मेट्रो लाईन होती. पण आज मुंबईत एक नवीन मेट्रो सुरू झाली आहे, जी की आपण आज बघायला जाणार आहोत. ही जमिनीखाली 4-4 मजले खोल आणि 33 किलोमीटर लांबीची अशी मुंबईच्या जमिनीखाली चालत आहे. चला बघूया. ज्या मेट्रोची आम्ही इतक्या वर्ष वाट पाहिली त्या मेट्रोत बसण्यासाठी आज मी खूप खुश आहे. JVLR ते कफपरेट चालणारी मेट्रो 3 तिच्यात आम्ही आज प्रवास करणार आहोत. आम्हाला वाटलं की खालीच प्लॅटफॉर्म दिसेल, पण नाही, आम्हाला अजून 3 मजले खाली जावं लागणार होतं. बाबांनी मला तिकीट कशी स्कॅन करायचं ते शिकवलं, तर मी बॅरियरला फोन दाखवून बॅरियर ओलांडलं. लिफ्टमध्ये शिरलो, प्लॅटफॉर्मचं बटन दाबून थेट प्लॅटफॉर्मवर गेलो. पण तिथे नेहमीसारखा प्लॅटफॉर्म न दिसता एक मोठी बंद खोली दिसली. आमची गाडी किती वेळात येईल ते दाखवत होते. खोलीला खूप सगळी बंद दारं होती. दारांवर या मेट्रो लाईन्सच्या सगळ्या स्टेशन्सची नावं होती. गाडीला 5 मिनिटं उरली तशी गर्दी वाढू लागली आणि सगळे या बंद दारांकडे बघत होते. गाडीला यायला 1 मिनिट उरला तशी गाडीची शिट्टी आणि दिवे आम्हाला दिसले. अच्छा, म्हणजे या बंद दारांमागे मेट्रोचे रूळ आहेत. म्हणजे लोकांनी गर्दीतून रुळांवर पडू नये म्हणून ही आयडिया होती. गाडी तशी मोकळी होती तरी सीटसाठी संगीत खुर्ची खेळावी लागली. गाडी सुटली तशी आतल्या गमती जमती पाहू लागलो. प्लॅटफॉर्मप्रमाणे आतही स्टेशन्सच्या नावांची यादी होती आणि छोट्या स्क्रीनवर प्रवाशांसाठी माहिती, जसं खिसे कापूनपासनं वाचून राहा वगैरे. ज्यांना बसायला मिळालं नाही त्यांना धरून उभं राहण्यासाठी हँडल्स टांगलेले आहेत. मेट्रोचे डबे आतून एकमेकांना जोडलेले असल्याने ट्रेनच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळं दिसतं. आमच्या पुढे 5 डबे आणि आमच्या मागे 2 डबे होते. गाडीचे रूळ वळले की डबेही वळतात आणि गाडी सरळ झाली की डबेही सरळ होतात. स्टेशन्सच्या नावात एक ओळखीचं नाव दिसलं, आमचे सिद्धिविनायकचे गणपती बाप्पा. लहानपणी दर्शनाला जाताना 2 बसेस आणि किती टॅक्सीवाल्यांचा नकार ऐकत पोचावं लागायचं. पण आता मेट्रोत बसलो की देऊळ समोर. बाहेरचा अंधार बघून काही कळत नव्हतं, पण बाबा म्हटले आपण CST कडे जात आहोत. रस्त्याने CSTला जाताना खूप सिग्नल्स आणि खूप ट्रॅफिक जॅम्स लागायचे, पण मेट्रोच अगदी एकही धक्का न खाता झरझर पुढे जात होतो. CSTचं नाव ऐकताच मी जागेवरनं उठून दाराकडे गेलो. स्टेशन येताच गाडी हळू झाली आणि थांबताच दारं उघडली आणि मी टुनकन बाहेर पडलो. बस, आता जसा खाली आलो तसंच वर वर जाणार होतो. तसेच एस्केलेटर, तशाच लिफ्ट, पण आता मी घाबरत नव्हतो. याही वेळेला माझं तिकीट मी स्कॅन केलं आणि बाहेर निघालो. शेवटच्या एस्केलेटरवर मला 1 तासानंतर ऊन दिसलं आणि खूपच बरं वाटलं. तर हा होता आमचा मेट्रोचा प्रवास. भारतातली सगळ्यात नवीन मेट्रो ट्रेन आपल्याला भारतातल्या सगळ्यात जुन्या रेल्वे स्टेशन म्हणजेच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला घेऊन आली आहे. मुंबई आणि आसपास मेट्रोचे अजून बांधकाम चालू आहेत. पुढच्या प्रवासात आपण तिकडेही भेटू आणि मी तुम्हाला अजून नवीन गोष्टी तोवर आरडी ब्लॉग्सवरती दाखवत राहीन.